प्रकाश आंबेडकरांनी अल्टिमेटम दिल्यानंतर मवियामध्ये आता धावाधाव सुरू झाली। मवियानं प्रकाश आंबेडकरांसमोर 4 ऐवजी आता 5 जागांचा प्रस्ताव ठेवलाय। त्यामुळे आता आंबेडकरांची भूमिका नेमकी काय असेल याकडे सर्वांचंच लक्ष लागले। त्यामुळे वंचितबाबत मवियाची अजूनही वेट अँड वॉचची भूमिका दिसतेय। मविया जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलाय। वंचित सोबत न आल्यास ठाकरे गटाला 22, काँग्रेसला 16, शरद पवार गटाला 10 जागा मिळतील। भिवंडी, सांगली, दक्षिण मध्य मुंबई आणि जालना यासारख्या तिढा असलेल्या जागांचा प्रश्न सुटलाय। भिवंडीची जागा ही शरद पवार गट, जालना काँग्रेस, सांगली ठाकरे गट आणि दक्षिण मध्य मुंबई लोकसभेची जागा ही ठाकरे गट लढवेल। वंचितच्या अल्टिमेटमची दखल न घेतल्यानं प्रकाश आंबेडकरांनी मवियाला निर्वाणीचा इशारा दिलाय। लाचारी आपण कधी मान्य करणार नाही। आपल्या आजोबांनी म्हणजेच बाबासाहेब आंबेडकरांनी लाचारी विरोधात चळवळ चालवली होती, मात्र जिथे चळवळीलाच लाचार केलं जातं याला आपण कधी मान्य करणार नाही असा इशारा आंबेडकरांनी दिला। राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेण्याची गरज नव्हती असं धक्कादायक विधान शिंदे गटाचे आमदार भरत गोगावलेंनी केलंय। राष्ट्रवादीला सोबत घेतल्यानं अडचण होत असल्याची जणू गोगावलेंनी कबुलीच दिली। आता सोबत घेतले तर त्यांनाही आपल्या बरोबरीनं वागवणं हे गरजेचं आहे अशी सारवासारव गोगावलेंनी नंतर केली। अजित पवारांविरोधातल्या आक्रमक भाषा विजय शिवतारेंना भोवण्याची शक्यता आहे। पक्षविरोधी भूमिका घेतल्याच्या कारणावरून विजय शिवतारेंना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे। त्यांना लेखी उत्तर देण्याचे आदेश शिवसेना शिस्तभंग समितीने दिलेत। बारामतीतल्या उमेदवारीवरून शिवतारेंनी अजित पवारांना लक्ष्य केलंय। विकासासाठी अजित पवारांनी महायुतीसोबत जाण्याची भूमिका घेतली असं सांगत सुनेत्रा पवारांनी पहिल्यांदाच जाहीरपणे भूमिका मांडली। बारामतीतल्या भोंगवली गावातल्या नागरिकांशी त्यांनी संवाद साधला आणि तिथं त्यांनी ही प्रतिक्रिया दिली। पक्षातल्या 80% लोक हे सोबत आले असतील तर पक्ष चोरला असं कसं म्हणता येईल असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला। ठाकरे गटाच्या उमेदवारांची यादी आज जाहीर होणार असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलंय। शिवसेनेमध्ये यादी जाहीर करण्याची परंपरा नाही असंही ते म्हणाले। निवडणुकीच्या कामाला लागा असे आदेश उद्धव ठाकरेंनी दिलेत, तर यापूर्वीच उद्धव यांनी अमोल कीर्तीकर, अरविंद सावंत आणि चंद्रहार पाटील यांच्या नावांची घोषणा केलेली आहे। पंतप्रधान मोदींची तुलना औरंगजेब सोबत केल्यानं संजय राऊत यांच्या विरोधात भाजपनं तक्रार दाखल केली। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत हे विधान केल्यानं तेही या गुन्ह्यामध्ये भागीदार असल्याचा आरोप भाजपनं केला। उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांनी पंतप्रधानांची माफी मागावी, राऊतांवर तात्काळ FIR दाखल करावा अशी मागणी भाजपनं निवडणूक आयोगाकडे केली। शिंदे गटाचे नेते शिवाजीराव आढळराव पाटलांनी शिरूर उमेदवारीसाठी अखेर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला। शिरूरमध्ये आता आढळराव विरुद्ध कोल्हे सामना रंगणार आहे। आपल्यावर बेडूकुड्यांची टीका करणाऱ्यांनी स्वतःचा राजकीय प्रवास तपासावा असं प्रत्युत्तर यावेळी आढळरावांनी अमोल कोल्हे यांना दिलं। शिवाजीराव आढळरावांच्या राष्ट्रवादी प्रवेशावेळी अजित पवारांनी डॉक्टर अमोल कोल्हेंच्या उमेदवारीचा खुमासदार किस्सा सांगितला। निवडणुकीसाठी खर्चही न करणाऱ्या कोल्हेंनी मतदारसंघामध्ये संपर्कही ठेवला नाही आणि इतकंच नव्हे तर 3.5 वर्षामध्ये राजीनाम्याची तयारी केली होती असंही अजित पवार म्हणाले। निवडणूक गदारोळामध्ये नथुराम गोडसेचा वाद पुन्हा बाहेर आलाय। तुम्ही नथुराम गोडसेची भूमिका केली हे सांगा असं आव्हान उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अमोल कोल्हेंना दिलं। हे सांगितल्यावर काँग्रेसवाले तुमचा प्रचार करतात का बघा असा टोला त्यांनी लगावला। तर गोडसेच्या भूमिकेसाठी आपण आळंदीत जाऊन प्रायश्चित्त घेतल्याचं यावर कोल्हे म्हणाले। महात्मा गांधी महायुतीतल्या नाशिक जागेसाठी छगन भुजबळ यांचं नाव आघाडीवर आहे। शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्या जागी भुजबळांच्या नावावर दिल्लीमधून शिक्कामोर्तब झाल्याचं सूत्रांकडून समजतंय। देशामध्ये ओबीसी नेता म्हणून भुजबळांना एनडीएकडून पुढे आणायचा मेगा प्लॅन असल्याचं सूत्रांनी सांगितलं। बीडमध्ये भाजप उमेदवार पंकजा मुंडेंविरोधात शिवसंग्रामच्या ज्योती मेटे मवियाकडून लढण्याची शक्यता आहे। ज्योती मेटे शिवसंग्रामचे दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या पत्नी आहेत। ज्योती मेटेंनी सरकारी नोकरीचा राजीनामा देत राजकारण सक्रिय होण्याचा निर्णय घेतलाय, तर लोकसभा लढण्याबाबतची भूमिका त्या 29 मार्चला स्पष्ट करणार आहेत।
ठाकरे गटानं हातकणंगले लोकसभा मतदारसंघ राजू शेट्टींसाठी सोडलाय, मात्र शेट्टींनी मवियामध्ये सहभागी व्हायला नकार दिलाय। भाजपचा पराभव करण्यासाठी मवियानं आपल्याला पाठिंबा द्यावा अशी मागणी शेट्टींनी केली आहे। शेट्टी मवियामध्ये सहभागी होणार नसतील तर त्यांच्या विरोधात उमेदवार देऊ असं शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले। पुण्यामध्ये मराठा समाजानं बोलावलेल्या बैठकीला वसंत मोरे यांनी उपस्थिती लावली। लोकसभा निवडणूक लढवायची की नाही यावर चर्चा करण्यासाठी मराठा समाजानं बैठक बोलावली होती। त्याला वसंत मोरेंनी हजेरी लावल्यानं मराठा समाजाकडून ते निवडणूक लढवणार का अशा चर्चा आता सुरू झाल्या। सोलापूर लोकसभेचे भाजप उमेदवार राम सातपुते यांनी माळशिरसमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यावेळी उपस्थित होते। आमदार निलेश लंके राजीनामा देणार अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या, मात्र लंके यांनी राजीनामा किंवा शरद पवार गटामध्ये प्रवेशाच्या बातम्यांचा साफ इन्कार केला। मतदारांना विचारात घेऊन योग्य तो निर्णय घेऊ, त्यांना न सांगता आपण निर्णय घेऊ शकत नाही, मात्र राजकारण कधी कोणत्याही वळणावर जाऊ शकतं असं सूचक वक्तव्य त्यांनी केलंय। नागपूरमध्ये काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। त्याआधी विकास ठाकरेंनी बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला अभिवादन करून शक्ती प्रदर्शन रॅली काढली। नागपूरच्या संविधान चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय अशी ही रॅली निघाली। दरम्यान नितीन राऊत नाराज असल्याची चर्चा रंगत असून उमेदवारी अर्ज दाखल करताना ते गैरहजर होते। काँग्रेसचे गडचिरोलीचे माजी आमदार नामदेव उसेंडी यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केलाय। नागपूरमध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये ते भाजपवासी झाले। ऐन लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेससाठी हा धक्का मानला जातोय। 2014 आणि 2019ला निवडणूक लढवलेल्या उसेंडींना यंदा काँग्रेसनं तिकीट नाकारलं, त्यामुळे त्यांनी आता भाजपची वाट धरली। चंद्रपूर लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी उमेदवारी अर्ज भरला। जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटेंसह इतर नेते यावेळी उपस्थित होते। तर अर्ज भरण्याच्या अंतिम दिवशी प्रतिभा धानोरकर उमेदवारी अर्जाचा दुसरा संच दाखल करणार आहेत। भाजपचे सुधीर मुनगंटीवार विरुद्ध प्रतिभा धानोरकर अशी इथली प्रमुख लढत आहे। माजी खासदार हंसराज अहिर चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार यांच्या उमेदवारी अर्ज रॅलीमध्ये सहभागी झाले। मुनगंटीवारांना तिकीट मिळाल्यापासून अहिर मतदारसंघामध्ये दिसलेले नव्हते, त्यामुळे चर्चांना उधाण आलं होतं, मात्र अहिरांनी सर्व चर्चांना पूर्णविराम दिला। तसंच प्रचारामध्ये सर्व कार्यकर्ते सहभागी होणार असल्याचं त्यांनी सांगितलं। चंद्रपूर लोकसभेचे भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवारांनी ग्रामदैवत माता महाकालीचं पत्नीसह दर्शन घेतलं। यावेळी मुनगंटीवारांच्या पत्नीनं विकास कार्य आणि जनतेचा आशीर्वाद बळावर नक्की विजय प्राप्त करू असा विश्वास व्यक्त केला। सोलापूरचे माजी आमदार दिलीप माने काँग्रेसमध्ये परतण्याचं निश्चित झालंय। 31 मार्चला मुंबईमध्ये टिळक भवनामध्ये ते पक्ष प्रवेश करतील। प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, आमदार प्रणिती शिंदे यावेळी उपस्थित असतील। 2019 मध्ये त्यांनी शिवसेनेकडून प्रणिती शिंदेंविरोधात निवडणूक लढवली होती। अकोला पश्चिमची पोटनिवडणूक रद्द करण्यात आली आहे। जिंकून येणाऱ्या उमेदवाराला अवघ्या 4 महिन्यांचा कालावधी मिळणार असल्यानं ही निवडणूक रद्द करावी अशी याचिका दाखल करण्यात आली होती आणि यावर मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं निवडणूक रद्द करण्याचा निर्णय दिला आहे। संभाजीनगरमध्ये सोशल मीडियावर निवडणुकीचा प्रचार करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे। यासाठी पोलिसांनी 8 जणांची विशेष टीम तयार केली। प्रचार करताना सामाजिक तसंच जातीय तेढ निर्माण होईल अशा पोस्ट करणाऱ्यांवर कारवाई होणार आहे। मतमोजणी होईपर्यंत सोशल मीडियावर पोलिसांची नजर असणार आहे। नाशिकमधल्या मालेगावच्या तापमानात सातत्यानं वाढ सुरू आहे। 3 दिवसांपासून तापमानात दररोज 2 अंशांनी वाढ होते। मालेगावचं तापमान 41 अंशांवर पोहोचलंय। मार्च महिन्यातले उच्चांकी तापमान मानलं जाते। नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनानं केलंय। नाशिक शहरातल्या अनेक भागामध्ये आज आणि उद्या पाणीपुरवठा बंद असणार आहे। शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शिवाजीनगर जलशुद्धीकरण केंद्रामध्ये यांत्रिक आणि इतर दुरुस्तीची कामं केली जाणार आहेत, त्यामुळे पाणीपुरवठा बंद राहील, म्हणून नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन नाशिक महापालिकेने केलं आहे।
मुंबईकरांच्या पाणी पुरवठ्यामध्ये कपात होणार नसल्याचं महानगरपालिकेनं स्पष्ट केलंय। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा आहे। तसंच राज्य सरकारनं मुंबईसाठी निभावणी साठ्यामधून पाणी उपलब्ध करून दिल्यानं पाणी कपातीचा कुठलाही प्रस्ताव नाहीये। मात्र नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन प्रशासनानं केलंय। विदर्भामध्ये काही भागामध्ये येत्या 24 तासात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे आणि त्याचवेळी राज्यातील उर्वरित भागामध्ये हवामान कोरडं राहण्याचा अंदाज आहे। मेघगर्जनेसह पावसाच्या भाकितामुळे पिकांना फटका बसण्याची भीती आहे। दरम्यान अकोल्यामध्ये 41 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। वाशिमच्या रिसोड तालुक्यामध्ये सूर्यफूल लागवडीचा प्रयोग यशस्वी झालाय। 4 एकरमध्ये सूर्यफुलाची लागवड करण्यात आली आणि दरवर्षी भुईमूग, हळद, उन्हाळी मूग तसंच ऊस अशी पिकं घेतली जातात। यंदा मात्र सूर्यफूल लागवडीचा हा पहिलाच प्रयोग करण्यात आलाय आणि तो यशस्वीही ठरलाय। वाशिमच्या मालेगाव तालुक्यामध्ये रस्त्याचं काम संथ गतीनं सुरू आहे। माळसूर, राजुरा, अनसिंग या 3 गावांना जोडणाऱ्या रस्त्याचं काम 3 वर्षानंतर पूर्ण झालेलं नाहीये। ठेकेदारानं रस्ता खोदून त्यावर मुरुम टाकून ठेवला, त्यामुळे वाहन चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय। बातमी लग्नाळू उदास तरुणांची मुलींचा लक्षणीय घटता जन्मदर आणि त्यातच वधूपित्यांच्या वाढत्या अपेक्षा आणि अटी शर्तींमुळे विवाह इच्छुक तरुणांना मुली मिळणं आता कठीण झालंय। अनेक उपवर तरुणांची पस्तीशी उलटून सुद्धा त्यांचं लग्न झालेलं नाहीये आणि या प्रश्नावर येवल्यातल्या स्वामी गिरे या तरुणानं फलकाद्वारे व्यथा मांडून या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधलं। देशभरातल्या 18 साधू संतांच्या पादुकांचा दर्शन सोहळा नवी मुंबईमध्ये साजरा होतोय। वाशीतल्या सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये श्री फॅमिली गाईड्स या उपक्रमांतर्गत पादुका दर्शन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं। आज रात्री 10 वाजेपर्यंत भाविकांना पादुकांचं दर्शन घेता येणार आहे। पंजाबमध्ये आनंदपूर साहिब इथं पारंपरिक होला मोहल्ला खेळ खेळण्यात आला आणि हे नाव गुरु गोविंद साहिब या शिखांच्या धर्मगुरूंनी दिलं होतं। होळीच्या दिवसांमध्ये हा खेळ खेळला जातो। या खेळामध्ये हातात निशाण साहिब धरून घोडेस्वार तलवारीची विविध प्रात्यक्षिकं दाखवतो। बुलढाण्यातल्या खामगावच्या MIDCमध्ये भीषण आग लागली। जगदंबा ॲग्रोला लागलेल्या आगीचं नेमकं कारण समजलं नाही। मात्र काही क्षणामध्ये रौद्ररूप धारण केलेल्या आगीच्या ज्वाळांमुळे परिसरातल्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं। अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीनं घटनास्थळी दाखल झाल्या। वॉशिंग मशीनमध्ये लपवलेली तब्बल 2,54 लाखांची रक्कम ईडीनं जप्त केली। परकीय चलन उल्लंघन प्रकरणामध्ये ईडीनं अनेक शहरांमध्ये छापे टाकले। यामध्ये कॅप्रिकॉनियन शिपिंग अँड लॉजिस्टिक, लक्ष्मीटन मेरिटाईम आणि इतर कंपन्यांनी मालवाहतूक आणि आयात नावे 1800 कोटी रुपये परदेशामध्ये पाठवल्याचं तपासामध्ये समोर आलं। ईडीनं आरोपींची 47 बँक खाती गोठवली आहेत। अमेरिकेमध्ये बाल्टिमोरमध्ये मोठ्या जहाजानं फ्रान्सिस स्कॉट ब्रिजच्या पिलरला जोरात धडक दिली। यामध्ये 2 किलोमीटर लांबीचा पूर्ण पूल नदीत कोसळला। जहाजातल्या 22 क्रू मेंबर्स भारतीय असल्याचे जहाजाची मालकी असल्याचं कंपनीने सांगितलंय। तर पुलावरून प्रवास करणाऱ्या अनेकांना जलसमाधी मिळाल्याचं समजतंय। पॅटापस्को नदीवर पहाटे ही दुर्घटना घडली। पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला झाला। दहशतवाद्यांनी तरबूत इथल्या PNS सिद्दीकी हवाई दलाच्या तळाला लक्ष्य केलं। या हल्ल्यामध्ये एक सैनिक ठार झाला। हल्ला करणाऱ्या 4 दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचा दावा पाकिस्तान लष्करानं केलाय।